खात्याचा मंत्री म्हणून माझ्या थोडा ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी मी स्वतः गेलो होतो. तर तुमच्याकडे काय माहिती आहे 8-8 तासाच्या 3 शिफ्टमध्ये किती गाड्यांवर आपण कारवाई करतो आणि किती गाड्या तिकडनं पास होतात त्याचा एव्हरेज मला दिवसात. गाड्या तर सॅटर्डे संडेला जास्त असतो, इतर वीकला कमी असतात. सर्व एव्हरेज द्या असं मी म्हणालो. डेली तुमच्याकडे माहिती अंदाजे मला माहिती नाही ना की एवढ्या गाड्या जातात, एवढ्या गाड्यांवर आम्ही कारवाई करतो, एवढ्या गाड्या सोडल्या जातात, एवढ्या गाड्या पकडल्या जातात, आतापर्यंत एवढी कारवाई केली, एवढ्या लोकांना आम्ही FIR दाखल केले वगैरे. काय तुमच्याकडे रिपोर्ट काय? 24 तासात तर 2,500 ते इन्स्पेक्टर आहे. तुम्ही इन्स्पेक्टर हा तुमच्यासारखे 25-30 लोक होते विदाऊट युनिफॉर्म वाले. ते लोक कोण होते? त्यांच्यासारखे एक विदाऊट युनिफॉर्म वाले लोक त्या ठिकाणी उभे होते वसुलीसाठी. ते कोण होते? माहिती नाव मी मला जबाबदारी विचारतोय. तुम्हाला असणार तुम्ही जबाबदारी विचारतो. तुमच्या डिपार्टमेंटच्या मंत्री माझं कर्तव्य विचारतो. माझ्या ज्ञानामध्ये मला फरक टाकायचं. मी सोलापूरला येत असताना 1 तास तिकडे 1 तास तिकडनं परत इकडे मी 2 ते 2.5 तास घालवले. काहीतरी मला माहिती हवी होती म्हणून गेलो ना. माहिती द्या मला. दिवसाला 24 ते 2800 गाड्या जातात. नाईट शिफ्टच्या वेळेला त्या सर्वसाधारण 1,500 ते 2,000 प्रत्येक नाईट शिफ्टच्या गाड्या जातात. किती गाड्यांवर आपण कारवाई करतात? सगळे एकदम तुमच्या तांदळासारखे स्वच्छ असलेले ड्रायव्हर आणि गाडी मालक गाड्या तिकडनं पाठवतात. कारण एकदम कडक अधिकारी या ठिकाणी RTOची लोक आहेत. त्यामुळे कारवाई होईल या भीतीनं प्रत्येक जण बरोबर 29 टनाची असेल तर 29 टनच भरतो किंवा 25 टनाची असेल तर प्रत्येक 25 टनच गाडी भरतो. 100, 200, 300, 500 किलो सुद्धा एक्स्ट्रा गाडी तुम्ही कंपनीची आहेत लोक ती काटा करतात. मी आता या विषयावर जास्त तुमचं परीक्षा घेत नाही, कारण मला ती परीक्षा कागदातच घेतलेली आहे. फक्त मला ह्या सगळ्या जो अहवाल आहे त्याचा लेखी स्वरूपात तुम्ही डिटेल मला घ्या. बरोबर त्याच्याकडनं सगळं लेखी घ्या. आणि काल जी 25 लोक यांच्यासाठी विदाऊट युनिफॉर्म त्या ठिकाणी इन्स्पेक्टर कोण होते त्याची पण मला माहिती द्या. त्यांना वाटतं काल आपण जे आपल्याबरोबर फोटो वगैरे काढले त्यांची पण फोटो वगैरे पण द्या.